आज आपण जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या चॅप्टरचा अभ्यास करणार आहे. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन आपण कशा पद्धतीनं करायचे आहे ते काय करायचे आजच्या तासाला आपल्याला माहिती आहे. आता बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये कोणते कोणते कन्स्ट्रक्शन असतात ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये आपण गेल्या वर्षी बायसेक्टर काढणे, अँगल बायसेक्टर काढणे, त्याचबरोबर एखाद्या लाईन वरील पॉइंट वरून परपेंडिक्युलर ड्रॉ करणे, त्याचबरोबर एखाद्या लाईनच्या आउटसाइड दिलेला असेल तर त्या पॉइंट मधून काय करणे परपेंडिक्युलर लाईन, त्याचबरोबर पॅरलल लाईन काढणे. ह्या कन्स्ट्रक्शन आपण गेल्या वर्षी अभ्यासलेले आहेत. या वर्षी देखील म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये हे कन्स्ट्रक्शन बेसिक कन्स्ट्रक्शन म्हणून 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी विचारलं जातं. त्यामुळं आजच्या तासाला आपण बेसिक कन्स्ट्रक्शन काय करूयात, अभ्यासूयात. आता त्या बेसिक कन्स्ट्रक्शन मध्ये कोणकोणते बेसिक कन्स्ट्रक्शन आहेत त्यातला पहिलं कन्स्ट्रक्शन, बेसिक कन्स्ट्रक्शन मध्ये पहिलं कन्स्ट्रक्शन टू ड्रॉ perpendicular bisector of the given segment. म्हणजे दिलेल्या सेगमेंटचं आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काय करायचं आहे, ड्रॉ करायचा आहे. मग कसा ड्रॉ करायचा आहे हे आपण काय करणार आहेत, पाहणार आहे. त्यासाठी परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो, एक्झाम्पल वरून ड्रॉ सेगमेंट AB of 6 centimeter length and bisect बेसिक कन्स्ट्रक्शन. तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी पट्टी आणि कंपासच्या सहाय्याने काय करायचं आहे, हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आणि या कन्स्ट्रक्शनच्या साठी आपल्याला काय करायचंय, पट्टी घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने काय करायचं, सेगमेंट काय करायचं आहे, ड्रॉ करायचा आहे. नाउ हाउ टू ड्रॉ द सेगमेंट, ड्रॉ द सेगमेंट such that स्पेस असला पाहिजे दोन्ही ठिकाणी लक्षात घ्या. मग आता इथं काय करायचं, वरच्या बाजूला जागा राहिल्यासाठी काय करायचं, ड्रॉ सेगमेंट ऑफ 6 सेंटीमीटर बाय 6 सेंटीमीटरचा काय करायचा आहे, एक सेगमेंट काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. सेगमेंट ड्रॉ केला त्याला नाव काय द्यायचं आहे, सेगमेंट ड्रॉ करायचं त्याला नाव काय द्यायचं, AB. दिलं नाव AB, लक्षात आलंय कसं काढायचं ते. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला बायसेक्टर काढायचं म्हटलं की काय करावं लागतं, कंपास घ्यायचा आणि कंपासच्या सहाय्याने आपल्याला बायसेक्टर करायचं आहे. नाउ हाऊ टू बायसेक्ट दिस, तुम्हाला लक्षात यायला पाहिजे हे बायसेक्ट कसं करायचं. आणि बायसेक्ट केल्यानंतर काय करावं लागतं, बायसेक्ट करण्यासाठी एक नियम आहे की हा जो सेगमेंट आहे या सेगमेंटच्या काय करायचं आहे, निम्म्यापेक्षा जास्त अंतर, म्हणजे जेवढा हा पाहिजे थोडस जास्त घ्यायचं ना, हाफ साधारण इथे थोडासा जास्त अंतर काय करायचं घ्यायचं, म्हणजे समजा हाफ पेक्षा जास्त निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आपण आणि काय करायचं, हे अंतर A वर ठेवायचं आणि काय करायचं आहे, त्या सेगमेंटच्या वरच्या भागात आणि
सेगमेंटच्या खालच्या भागात पॉइंट ए वरून काय करायचे आहे, आर्क ड्रॉ करायचे आणि ए वरून ज्या अंतराचे आर्क आपण आहे त्याच अंतराचे आर्क कुठून ड्रॉ करायचे आहे, बी वरून. अंतर बदल न करता हे करायचं आहे. आणि काय करायचंय, वरच्या भागात आणि खालच्या भागात दोन्ही आर्कला इंटरसेक्ट होतील असे आर्क काय करायचे आहे, तयार करायचे आहे. आणि इंटरसेक्टिंग पॉइंट पट्टीच्या साहाय्याने काय करायचे आहे, जोडून घ्यायचे आहे. आणि इंटरसेक्टिंग पॉइंट जोडून घेतल्यानंतर इथं परपेंडिक्युलर दाखवायचा आणि बायसेक्ट म्हणजे दोन समान भाग करतात आणि समान करायच्या. आले लक्षात बघा. हाऊ टू बायसेक्ट द गिवन सेगमेंट हे लक्षात यायला पाहिजे. आपण दिलेला जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटची लेंथ 6 सेंटीमीटर दिली. फर्स्टली आपण काय केलं, सेगमेंट ड्रॉ केला आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय केले, वरच्या भागात खालच्या भागात वरच्या भागात खालच्या भागात काय केलेले आहेत, आपण आर्क काय केलेले आहेत, ड्रॉ केलेले आहेत. आणि त्या ड्रॉ केलेल्या ज्या आर्क्स आहेत त्या आर्कच्या साहाय्याने काय करायचं आहे, आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. येते लक्षात. Now, take down another example. Like 'draw segment of length 5 and bisect 5.3 centimeter. By using the scale, draw the segment PQ of 5.3 centimeter. काय करायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या पी आणि क्यू पॉइंट पासून, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या भागात खालच्या भागात, त्याचप्रमाणे क्यू पॉइंट वरून वरच्या भागात आणि खालच्या भागात काय करायचं, इंटरसेक्ट अशा आर्क काय करायचे आहेत, काढायचे आहेत. आणि हे काढल्यानंतर काय करायचं आहे, हे काढल्यानंतर इंटरसेक्टिंग पॉइंट काय करायचे आहे, ड्रॉ करून इंटरसेक्टिंग पॉइंट आणि इथं परपेंडिक्युलर पॉइंट आहे, काय नाही फिक्स कोणतं नाव द्यावं. लक्षात.
ठीक आहे, लक्षात आलंय सर्वांच्या? या पद्धतीने काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर. सेकंड टाइप आहे सेकंड टाइप construct the bisector of construct bisector of any given angle. सेकंड टाइप आहे दिलेल्या अँगलचं काय करायचं आहे, बायसेक्टर आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ करायचा आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला कोनमापकाचा यूज करायचा आहे आणि त्या पद्धतीने काय करायचं आहे, कन्स्ट्रक्शन करायचं. आणि कन्स्ट्रक्शन करण्यापूर्वी तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, क्वेश्चन घ्या. ड्रॉ अँगल PQR is equal to 100 degree and bisect and bisect. पहा, कन्स्ट्रक्शन करत असताना अँगल काढत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, अँगल जो दिलेला आहे तो अँगल मोर दॅन 90 असेल तर अँगल कसा येतो, त्याचबरोबर लेस दॅन 90 असेल तर कसा येतो हे तुम्हाला कळायला पाहिजे. ते कळण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल हाऊ टू मेजर द अँगल, म्हणजे दिलेला अँगल जो आहे तो तुम्हाला कसा मोजायचा आहे ते समजलं पाहिजे. आता अँगल कसा मोजायचा हे समजण्यासाठी स्टार्ट कुठून करायची हे कळालं पाहिजे. आपण अँगल मोजत असताना आपण जे कोनमापक ठेवतोय ते कोनमापक नेमकं कुठे ठेवलेलं आहे, कुठल्या पॉइंटवर ठेवले आणि कुठल्या बाजूला रे आहे हे ज्यांना ओळखता येतं तेव्हा तुम्हाला तो अँगल मोजता येत असतो. त्यासाठी एक काय करायचं आहे, रे काढून घ्या, कोणताही रे काढून घ्या. मग कोणाला वाटतं रे इकडे करायचं करू शकता, कोणाला वाटतं इकडे करायचं करू शकता. आता एरो कोणत्या दिशेने आहे बघा, रे कोणत्या बाजूने आपण काढलेला आहे, इथं आपण त्याला PQR मध्ये याला क्यू नाव दिलेलं. आता PQR मध्ये QR आपण घेतलेला आहे. मग आता इथं काय करायचं आहे, कोनमापक जे आहे ते कोनमापक कोणत्या पॉइंट वर ठेवावं लागेल ते लक्षात आलं पाहिजे. व्हर्टेक्स ऑफ द अँगल काय आहे रे, व्हर्टेक्स ऑफ द अँगल काय आहे, क्यू आहे. मग काय करायचं, क्यू पॉइंट वर काय करायचं, तंतोतंत जुळेल असं ठेवायचं. ठेवलं, कोनमापक क्यू पॉइंटच्या जवळ काय करायचं, तंतोतंत त्या रेला जुळेल या पद्धतीने काय करायचं ठेवायचं आहे. आता आपल्याला अँगल जो आहे तो अँगल मोजायचा आहे. अँगल मोजत असताना कोणत्या बाजूने मोजायचा आहे हे लवकर लक्षात येत नाही. तर अँगल मोजताना वर्टेक्स इथं आहे तुमचा क्यू, मग हा क्यू वर्टेक्स आहे, त्या क्यू वर्टेक्सच्या लेफ्ट साइडला का राईट साइडला दिलेला आपण जो ड्रॉ केलेला रे आहे ते ओळखता आलं पाहिजे.
कोणत्या बाजूला आहे सांगा बरं. रे जो आहे तो कोणत्या बाजूला आपण एक्सटेंड केलेला आहे. लेफ्ट साइडला. लेफ्ट साइडला आहे का. लेफ्ट साइड म्हणजे इकडे असेल ना. तुमच्या लेफ्ट साइडला असेल. तुमच्या लेफ्ट साइडला. ऍक्च्युअली हे राईट साइडला रे आहे. रे जो आहे तो कुठे आहे. राईट साइडला आपण काय केलेलं आहे ओढलेलं आहे. आपण इथून ज्या बाजूला आहे त्या बाजूपासून स्टार्ट करायचं. 100 कुठं असतं तर लक्षात ठेवायचं 100 दोन ठिकाणी असतं. लक्षात घ्या. आता इथून मोजायला स्टार्ट केलं. 0 10 20 30 40 50 60 70 80. इथं 80च्या जवळ 100 आहे आणि इकडे त्याच्या पुढे लगेच खाली 100 एक आहे पार. मग नेमकं मोजत असताना शून्य जिथं स्टार्ट झालंय ती लाईन काय करायचं. दोन लाईन असतात. एक वरच्या बाजूला 100 असतं आणि एक खालच्या बाजूला 100 असतं. मोजत असताना सुरुवातीला इथं 0 म्हणलं. 0 समजा इथून खाली आहे. खालच्या बाजूला खालचं अंक काय करायचे मोजायचे आहे. बऱ्याच वेळा काय करतो आपण अंक मोजत असताना सुरुवात 0 पासून करतो पण मोजत असताना कुठेतरी एका ठिकाणी 100 येत आणि 100च्या जवळ 80 एक असतं. मार्क असताना तुम्ही 80च्या जवळच करतात. मग ती तुमचं चुकीचं होतं. त्याच्यामुळे मोजत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक मोजायचं. तपास 0 10 20 40 50 60 70 100. 100चा काय करायचं खून करून घ्या आणि 100ची खून केल्यानंतर काय करायचं आहे हे पट्टीच्या साह्यानं काय करायचं खून काय करायचं जोडून घ्यायचं. आणि जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय ड्रॉ करायला. काय ड्रॉ करायचं आहे पहा की बायसेक्टर ड्रॉ करायचा. अँगलचा बायसेक्टर. अँगलचा बायसेक्टर ड्रॉ करण्याची प्रोसेस ही जवळपास सेम तशीच आहे जसं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केलेला आहे तशीच प्रोसेस आहे. इथं काय करा हे जे कंपासचं टोक आहे कंपासचं टोक काय करायचं आपला जो क्यू पॉइंट आहे क्यू पॉइंट वर काय करायचं आहे ठेवायचं आहे. क्यू पॉइंट वर ठेवलं कंपासचं टोक आणि ठेवल्यानंतर एक ठराविक अंतर घ्यायचं आणि ठराविक अंतर देऊन पीक्यू आणि क्यूआर साइड आहे. पीक्यू आणि क्यूआर साइड आहे. त्या साइडला काय करायचं आहे त्या दोन ठिकाणी काय करायचं आहे मार्क करून. पीक्यू आणि क्यूआर यांना दोन ठिकाणी असं मार्क करून घ्यायचं. घेतला का बघा मार्क करून. आणि मार्क केल्यानंतर पुढली प्रोसेस लक्षात ठेवायचं सेगमेंट साठीची केलेली आहे तशी. काय करायचं ही जी दोन मार्क आहे त्या दोन मार्क पैकी पहिल्या मार्कवर काय करायचं ठेवायचं आणि दुसरा मार्क आहे त्या दोन मार्कच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर काय करायचं आहे घ्यायचं आहे. आणि हा जो अँगल आपण ड्रॉ केलाय त्याच्या इंटेरियर पार्टमध्ये काय करायचं आहे अशा पद्धतीनं आठ काढून घ्यायचा. पहिल्या मार्क वरून सिमिलरली दुसऱ्या काढून घ्यायचा आणि हे दोन आर्क जेव्हा इंटरसेक्ट होतात ना तेव्हा ते इंटरसेक्टिंग पॉइंट आणि क्यू पॉइंट पट्टीच्या साहाय्याने काय करायचं आहे जोडून घ्यायचं आहे. आणि हे जोडल्यानंतर बरोबर या पीक्यू आणि अँगलचे दोन समान भाग झालेले असतात. आलं लक्षात. मेजरमेंट 100 now take up the next question.
Draw angle XY equal to 75 degree and bisecting now draw a ray Y ray. आपल्याला इथं काय करायचंय अँगल काढून घ्यायचा आहे अँगल काढत असताना कशा पद्धतीने काढायचं आहे वाय रे इथं ठेवायचं वाय आणि मोजायला स्टार्ट करत असताना ज्या बाजूला रे आहे ते काढायचं सेव्हन्टी आणि 70 आणि 80 10 रेषा 5 रेषेला काय करायचं मार्क करायचं की काय असेल 75 डिग्री अँगल आपल्याला मिळेल नोटानंतर x 75 मार्क आउट करून घ्यायचं हे केल्यानंतर काय करायचं आहे सेम प्रोसेस मला एक्स वाय आणि वाय ला मार्क करून घ्यायची आणि ते 2 मार्क केल्यानंतर त्या 2 मार्कच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि काय करायचं आहे अँगलच्या इंटेरियर पार्ट मध्ये आतील बाजू काय करायचं त्या दोन्ही मार्क म्हणून काय करायचं आहे अशा पद्धतीने आर्क काढून घ्यायचे आहे आणि या आर्क काढल्यानंतर इंटरसेक्टिंग पॉइंट पासून वर्टेक्सला काय करायचं आहे जोडून घ्यायचं आलं लक्षात झालं तर या पद्धतीने आहे पुस्तकात त्यानंतर to construct perpendicular to the line that a D1 point
एखाद्या लाईनवरील पॉइंट वरून आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. क्वेश्चन असा विचारलेला असतो, ड्रॉ लाईन हियर, टेक any point P on it and draw line perpendicular passing through point. एक लाईन, कोणतीही लाईन, कधी कधी सेगमेंट पण देतात. सेगमेंट दिल्यानंतर तुम्हाला तिथे डिस्टन्स देतील. आपण कोणतीही लाईन आहे असं समजूया. आता कोणतीही लाईन म्हणल्यानंतर लाईनला लेंथ नसते लक्षात ठेवायचं. आपण कोणतीही एक लाईन काय करायची आणि ड्रॉ करून घ्यायची आहे. कोणतीही लाईन तर लाईन जर ड्रॉ केली तर काय सांगितलं की एनी पॉइंट पी ऑन इट, कुठेही एक पॉइंट पी घ्या. घेतला तर एक पॉइंट पी घ्यायचा आणि पॉइंट पी घेतल्यानंतर काय करायचं, प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या काय करायचं. आता आपल्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची, काय करायचं, फक्त तो हा जो आपण पी पॉइंट लाईन वर घेतलेला आहे ना त्याच्यावर काय करायचं आहे, ठेवायचा. पी पॉइंट वर ठेवायचा, ठराविक अंतर घ्या आणि ही जी आपण लाईन पूर्ण ड्रॉ केली आहे ना त्या लाईनला काय करायचं, लेफ्ट साइड आणि राईट साइडला काय करायचं, असे मार्क करून घ्यायचे. लेफ्ट आणि राईट साइडला काय करायचं आहे, मार्क करून घ्यायचे. घेतले का बघा मार्क. आता हे जे दोन आर्क तयार केलेले आहे त्या दोन आर्कच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. दोन आर्कच्या निम्म्यापेक्षा त्या पी पॉइंट पर्यंत घ्यायचं नाही, त्याच्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं. आणि पहिला जो आर्क आपण काढलेला आहे ना त्या आर्क पासून काय करायचं आहे, वरच्या भागात आणि खालच्या भागात लेफ्ट साइड कडून त्याचप्रमाणे दुसऱ्या आर्क वरून काय करायचं आहे, तिच्या प्रमाणात इंटरसेक्ट होतील असे वरच्या भागात आणि खालच्या भागात असे काय करायचे, आर्क काढून घ्यायचे. इंटरसेक्ट होतील असे त्या दोन खुणांच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इंटरसेक्ट होतील या पद्धतीने काय करायचे आहे, ते आर्क काय करायचे आहे, काढून घ्यायचे. आणि हे आर्क काढल्यानंतर इंटरसेक्टिंग पॉइंट पट्टीच्या साहाय्याने जोडायचे. आणि जोडल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येतं, ही जी आपण लाईन ड्रॉ करायला ती लाईन कुठून जाते बघा, कुठून पास होते बघा. ही जी लाईन आपण ड्रॉ करायला ही लाईन कुठून पास होते, पॉइंट पी मधून काय होते, पास होते. आणि या प्रोसेसला काय म्हणायचं, construction of perpendicular line to a given point on it. म्हणजे एखाद्या लाईन वर एखादा पॉइंट घेतला तर कन्स्ट्रक्शन करण्याची मेथड आहे. आलं लक्षात. या पद्धतीने तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. सेम या पद्धतीने पुढला जो टाईप आहे तो आहे आउटसाइड
इव्हन त्याच्यामध्ये आउटसाइड पॉइंट मध्ये जर समजा दिलेल्या लाईनच्या आउटसाइड मध्ये एखादा पॉइंट जर तुम्हाला दिला तर तो तुम्हाला काय करता आला पाहिजे, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करता आली पाहिजे. कशी करायची बघा, प्रश्न याच पद्धतीने विचारतात, फक्त ऑन इट आउटसाइड पॉइंट असं म्हणतात. मग प्रश्न तर असाच असेल, एक लाईन ड्रॉ करायची आहे, लाईन ड्रॉ करायची आहे कोणतीही, आता एक पॉइंट आउटसाइड या पॉइंट नाव दिलं. जी प्रोसेस तुम्ही ऑन पॉइंट साठी केलेली आहे, पॉइंट ऑन द लाईन साठी, तीच प्रोसेस करायची. कंपासच्या डोक्यात टी पॉइंट वर ठेवायचं आणि ही जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याला दोन ठिकाणी मार्क पुन्हा करून घ्यायचा आणि हा आर काय केले आपण काढून घ्यायचा. आणि त्या आर्क काढल्यानंतर जसं मगाशी आपण ह्या दोन आर्क मधला अंतर घेत होतो निम्म्यापेक्षा जास्त, तसं तिथं सुद्धा करायचं. कंपासचं काय करायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि काय करायचंय, ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे याच्या खालच्या भागात आणि वरच्या भागात पहिल्या आर्क वरून त्याचप्रमाणे दुसऱ्या आर्क वरून देखील काय करायचंय, वरच्या भागामध्ये खालच्या भागात काय करायचं, असे इंटरसेक्टिंग होतील असे आर्क काय करायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत. आणि या आर्क काढल्यानंतर काय करायचं आहे, इंटरसेक्टिंग पॉइंट पट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे, जॉईन करून घ्यायचा आहे. जॉईन केल्यानंतर काय करायचं बघा, काय करायचं, the line passing through the point correct P, line passing through the point P. तर या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे. काही अडचण आहे का बघा या कन्स्ट्रक्शन्स मध्ये, काय करायचं पहा प्रोसेस परत एकदा, लाईन काढायची, आउटसाइड पॉइंट मध्ये पॉइंट घ्यायचा, कुठेही या, तुम्ही इकडे कुठेही घेऊ शकताय, इकडे जर घेतला तर लाईन परत तुम्हाला एक्सटेंड करायचं, मिडल पार्ट मध्ये या पद्धतीने आउटसाइड पॉइंट काय करायचा आहे, घ्यायचा आहे. कंपासचा तो जिथं पॉइंट घेतलाय त्याच्यावर ठेवायचं आणि तिथं घेऊन काय करायचंय, जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यात दोन ठिकाणी आर्क काढून घ्यायच्या आणि या दोन आर्कच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या भागात, खालच्या भागात, वरच्या भागात, खालच्या भागात असे आर्क इंटरसेक्ट होतील असे काय करायचे आहे, काढायचे आहे. आणि इंटरसेक्टिंग पॉइंट पासून काय करायचं आहे, जोडून घ्यायचं आहे. आणि जेव्हा ते जोडून घेतो तेव्हा ते ती जी लाईन आहे ती लाईन पॉइंट पी मधून पास झाली पाहिजे. जर ती पॉइंट पी मधून पास नाही झाली तर समजायचं की आपलं काहीतरी चुकलेलं आहे. येते का लक्षात?